हॅलो मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत इयत्ता 12वीची जी पहिली पोएम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, जिचं लिखाण केलं होतं वॉल्ट व्हिटमन यांनी. या पोएमचं ॲप्रिशिएशन कसं लिहायचं आहे. ओके, परीक्षेत तुम्हाला हा प्रश्न 4 मार्कासाठी येतो आणि तुम्हाला त्याचं ॲप्रिशिएशन कसं लिहायचं आहे तर याबद्दल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ओके, बघा सर्वप्रथम आपल्याला दिसतंय तर बघा सुरुवातीला काय आहे, अबाउट द पोएम म्हणजे कवितेबद्दल तुम्हाला सर्वप्रथम सांगायचं आहे. अबाउट द पोएट, कवी कोण आहे त्याबद्दल. सिग्निफिकन्स ऑफ द टायटल, ही जी काही पोएमला टायटल दिलेलं आहे त्याचं सिग्निफिकन्स सांगायचं आहे, त्याचं महत्त्व. ठीक आहे, शीर्षक ज्याला आपण म्हणतो. द फॉर्म अँड द थीम, कवितेचा प्रकार, त्याचा विषय काय आहे, अँड इट्स सिग्निफिकन्स आणि त्याचं महत्त्व. पोएटिक स्टाईल, काव्यशैली कशी आहे. लँग्वेज फीचर्स, भाषिक वैशिष्ट्य. पोएटिक डिव्हायसेस, कुठल्या प्रकारचे अलंकार वापरलेले आहेत. त्यानंतर इन्स्पायरेशनल मॅसेज, प्रेरणादायी संदेश. व्हॅल्यूज म्हणजे मूल्य. मॉरल्स म्हणजे नैतिकता, नैतिक बोध ज्याला आपण म्हणू शकतो. रिफ्लेक्टेड इन द पोएम, या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे रिफ्लेक्ट झाल्या या पोएममध्ये. स्पेशल फीचर्स, काही विशेष असे वैशिष्ट्य. आणि तुमचं स्वतःचं ओपिनियन तुम्हाला द्यायचं आहे. क्रिटिकल इव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे तर 4 मार्कासाठी सॉन्ग ऑफ द ओपन या पोएमचं कशाप्रकारे ॲप्रिशिएशन लिहिता येईल ते तुम्हाला मी आता समजून सांगत आहे. चला तर सुरुवात करूया मग. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अ पोएम रिटन बाय द फेमस अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन. ही जी पोएम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही अमेरिकेचे जे प्रसिद्ध असे कवी आहेत वॉल्ट व्हिटमन यांनी ही कविता लिहिलेली आहे. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास. लीव्ज ऑफ ग्रास हा जो काव्यसंग्रह आहे त्या काव्यसंग्रहातील सॉन्ग ऑफ द ओपन रोडचा जो पहिला भाग आहे तो कशा संदर्भात आहे तर इट इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस. सॉन्ग ऑफ द ओपन रोडचा पहिला भाग सेल्फ अवेअरनेस मीन्स आत्मजाणीव. फ्री विल मीन्स स्वातंत्र्याची ज्याला आपण काय म्हणू शकतो भावना. आणि अँड टेंडरनेस ऑफ हार्ट आणि हृदयातील कोमलता याचे सुंदर असं ते मिश्रण आहे. ठीक आहे. He is known for writing poems about freedom, nature, humanity and self-confidence. वॉल्ट व्हिटमन यांना ओळखलं जातं कशासाठी तर अशा कविता लिहिण्यासाठी की ज्या कवितांमध्ये विशेषतः कशाबद्दल चर्चा असते तर स्वातंत्र्य, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, नेचर म्हणजे निसर्ग, ह्युमॅनिटी मीन्स मानवता, अँड सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजेच काय तर आत्मविश्वास, यावर कविता लिहिण्यासाठी व्हिटमन यांना ओळखल्या जातं. इन दिस पोएम, या कवितेमध्ये द पोएट डिस्क्राइब्स हिज जर्नी ऑन द ओपन रोड विच सिम्बलायझेस लाईफ इटसेल्फ. या कवितेमध्ये कवी काय करतोय तर मोकळ्या रस्त्यावरचा प्रवासाचं वर्णन करतो आहे. आणि ॲक्च्युली तो जो काही ओपन रोड आहे तो काय तर प्रत्यक्षात जीवनाचं ते प्रतीक आहे. म्हणजेच ओपन रोडलाच काय म्हटलं गेलेलं आहे तर लाईफ असं म्हटलं गेलेलं आहे, जीवनाचं प्रतीक म्हणून त्याला बघण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा जो पॅराग्राफ आहे बघा, इथे पॅराग्राफ तुम्हाला चेंज करून घ्यायचा आहे. ठीक आहे. द टायटल इज सिग्निफिकंट बिकॉज द ओपन रोड रिप्रेझेंट्स फ्रीडम, चॉईस अँड एंडलेस अपॉर्च्युनिटीज. या कवितेचं शीर्षक जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण का गरजेचं आहे टायटल, का बरं महत्त्वपूर्ण आहे कारण द ओपन रोड रिप्रेझेंट म्हणजे जो काही ओपन रोड हा वर्ड आहे, मोकळा रस्ता आपण ज्याला म्हणतो, रिप्रेझेंट्स ही कशाचं प्रतीक आहे तर फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, चॉईस निवडीची मुभा, एंडलेस अपॉर्च्युनिटीज अमर्याद अशा संधी यांचं ते प्रतीक आहे. काय ओपन रोड. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. आता पोएम जी आहे ती काय तर फ्री वर्स मध्ये तिचं लिखाण झालेलं आहे, म्हणजे मुक्त छंदात ती लिहिली गेलेली आहे. विदाउट राईम ऑर फिक्स रिदम, कुठल्याही प्रकारचा यमक किंवा मग ठराविक अशी लय या कवितेला नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही पोएम काय आहे तर फ्री वर्स आहे. विच सूट्स इट्स थीम ऑफ फ्रीडम अँड इंडिपेंडन्स, जे काय तर स्वातंत्र्य, फ्रीडम अँड इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स म्हणजे काय तर स्वावलंबन, या दोन्ही भावनेला योग्य ते ठरतं. म्हणजेच जी पोएम फ्री वर्स मध्ये लिहिली गेली आहे ती निश्चितच या थीमला साजेशी असणार आहे. The main theme of the poem is self-reliance, optimism and love for life and humanity. या कवितेचा जो मुख्य विषय आहे, थीम जे आहे मुख्य विषय ज्याला आपण म्हणतो तो काय तर सेल्फ रिलायन्स म्हणजे काय तर स्वतःवर विश्वास, ऑप्टिमिझम मीन्स आशावाद
अँड लव्ह फॉर लाईफ अँड ह्युमॅनिटी, आणि जीवन व मानवतेवरील प्रेम हा या कवितेचा मुख्य विषय आहे. हे जे आहेत या कवितेचे मुख्य थीम आपल्याला सांगू शकतो. विटमन्स पोएटिक स्टाईल इज सिम्पल, डिरेक्ट अँड कन्व्हर्सेशनल. आता विटमनची जी काव्यशैली आहे पोएटिक स्टाईल ती कशी, तर सिम्पल म्हणजे साधी, डायरेक्ट म्हणजे थेट, आणि कन्व्हर्सेशनल म्हणजे संवादात्मक आहे. ठीक आहे. ही युजेस रिपिटेशन, सिम्बॉलिझम, पॅराडॉक्स अँड लॉंग फ्लोईंग लाईन्स टू एक्सप्रेस हिज थॉट्स क्लिअरली. आता या कवितेमध्ये पोएटने काय केलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले. त्यामध्ये कुठलं तर रिपिटेशन, सिम्बॉलिझम, पॅराडॉक्स विरोधाभास ज्याला आपण म्हणतो, अँड लॉंग फ्लोईंग लाईन, आणि लांब वाहत्या ओळींचा वापर करून आपले विचार काय केले कवीने स्पष्टपणे मांडलेले आहेत या पोएममध्ये. आता हे जे काही सगळे फिगर्स ऑफ स्पीच आहे त्यावर मी सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता या सर्वांचा अर्थ. द लँग्वेज इज इझी अँड इन्स्पायरिंग. ओके, कवितेची भाषा कशी आहे तर सोपी आणि प्रेरणादायी आहे. द पोएम गिव्ज अ स्ट्रॉंग मोटिवेशनल मेसेज. ही कविता आपल्याला एक ठाम असा संदेश देते. काय तर स्ट्रॉंग असा मोटिवेशनल काय मेसेज मिळतो, आपला संदेश मिळतोय तर वी शुड ट्रस्ट अवर सेल्फ. आपण स्वतःवर विश्वास ठेवावा. अवॉइड कंप्लेंट्स, तक्रारी टाळायला हव्यात. अँड मूव्ह फॉरवर्ड कॉन्फिडेंटली इन लाईफ, आणि आत्मविश्वासाने जीवनात पुढे जावं, हा संदेश आपला या पोएममधून मिळत आहे. आता शेवटाकडे येतो आपण. द व्हॅल्यू रिफ्लेक्टेड इन द पोएम आर फ्रीडम, करेज, पॉझिटिव्हिटी अँड ॲक्सेप्टन्स ऑफ अदर्स. या कवितेत कायच आपला फ्रीडम म्हणजे काय स्वातंत्र्य, करेज म्हणजे धैर्य, पॉझिटिव्हिटी मीन्स सकारात्मकता, आणि अँड ॲक्सेप्टन्स ऑफ अदर्स आणि स्वीकार ही मूल्य आपल्याला या कवितेमध्ये दिसून येतात. अ स्पेशल फीचर ऑफ द पोएम इज इट्स एनर्जेटिक अँड जॉयफुल टोन. या कवितेचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे काय तर तिचा उत्साही आणि आनंदी असा सूर आहे. जी टोन आहे या पोएमची कशी तर एनर्जेटिक आणि जॉयफुल आहे. उत्साही आणि आनंदी अशी आपला टोन सूर आपल्या या पोएमचा दिसून येतोय. इन माय ओपिनियन, माझ्या मते, दिस पोएम इज हायली इन्स्पायरिंग अँड इनकरेजेस रीडर्स टू लाईव्ह लाईफ विथ कॉन्फिडन्स, हॅपीनेस अँड ओपननेस. माझ्या मते माझं जर मत विचारलं तर ही कविता कशी तर अत्यंत प्रेरणादायी आहे, इन्स्पायरिंग. वाचकांना ती काय करते तर आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स, हॅपीनेस म्हणजे आनंद, आणि ओपननेस म्हणजे खुल्या मनाने जीवन जगण्यास प्रोत्साहित करते. ओके, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तर सॉन्ग ऑफ द ओपन रोड या पोएमचं ॲप्रिशिएशन तुम्हाला लिहायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न परीक्षेत येईल किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे. काही अडचणी असतील, काही तुमचे सल्ले असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध फाउंडेशन हे आपलं यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आपल्या मित्रांसोबत आपला हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया मग. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.